श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आषाढी अमावस्येला म्हणजे काय करतात, दिव्याची पूजा का करतात किंवा त्यामागील काय म्हणजे परंपरेमागील महत्त्व काय आहे, किंवा आषाढी अमावस्येलाच दिव्याची पूजा का करतात, किंवा आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते का, तर श्रावणाच्या स्वागतापूर्वी घरातील आणि देवघराची स्वच्छता केली जाते का, आषाढ महिन्याच्या अमावस्याला महाराष्ट्रात दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या किंवा दिव्याची अवश म्हणून साजरी केली जाते का, तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करते. तर आषाढ महिना नुकताच संपणार आहे. तर त्या दिवशी अमावस्या असते. तर त्या अमावस्याला मी म्हणजे 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दिव्याची कशी पूजा करावं किंवा मुलांना ओवाळण्याची ती पण परंपरा असते. तर त्यामागील दृष्टिकोन काय आहे किंवा काय आहे त्यामागीलचं रहस्य, हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हा सण म्हणजे हा दिवस श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येतो, तर असल्याने त्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तर या दिवशी घरातील दिवे म्हणजे काय, तर समया माहितीत का तुम्हाला? समया असतात बघा, निरंजने आणि लांब दिवे म्हणजे लांबण दिवे किंवा स्वच्छ करून त्याची पूजा, किंवा मातीचे दिवे, पंत्या. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जे दिवे असतात त्यांना स्वच्छ धुवून पारंपरिक पद्धतीत सजून त्या दिवशी पूजा करतात. तर अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा का करावी, तर अमावस्याच्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला रात्र, त्याला अमावस्या म्हणतात. त्यामुळे प्राचीन काळी या रात्री अंधार अधिक जाणवत असे. अशा वेळी दिवा हा प्रकाश, ज्ञान, आशा आणि मंगलमयाचे प्रतीक मानला गेला. म्हणूनच अमावस्याच्या अंधारात दीप उज्ज्वलित करून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा माध्यमिक संदेश या परंपरेतून देण्यात आलेला आहे. तर दीप हा केवळ प्रकाश देणारा वस्तू नसून हिंदू संस्कृतीत तो अग्नी, सूर्य, ज्ञान आणि देवी तेजाची प्रतीक मानला जातो. म्हणूनच तर दीप अमावस्येला दिव्याची पूजन करून त्यांच्या माध्यमातून जीवनातील म्हणजे अज्ञान, नकारात्मकता आणि अंधकार दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. तर श्रावणाच्या स्वागताची तयारी कशी करतात आहात, तर दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या प्रारंभापूर्वीच अमावस्या असल्यामुळे या दिवशी घरातील देवघर जे असतं तुमचं आणि पूजेचे साहित्य समजा स्वच्छ करण्याची ही परंपरा आहे. तर वर्षभर म्हणजे स्वच्छ काय करायचं, तर जे तुम्ही वर्षभर वापरलेले दिवे धुवून पुसून स्वच्छ केले जातात. त्यामध्ये तेल किंवा तूप भरून वात लावली जाते आणि पाठावर रांगोळी किंवा फुलाची सजावट करून सर्व दिव्यांची सामूहिक पूजा केली जाते. काही घरामध्ये तर गुळ आणि कणकेपासून तयार केलेले गोड दिवे नैवेद्य म्हणून तयार केले जातात. तर हे दिवे प्रज्वलित करून देवाला अर्पण करण्याची ही आपल्या महाराष्ट्रातली सुंदर परंपरा आहे. आणि त्या दिवशी खरंच खूप सुंदर असं वाटतं आणि एवढं मन प्रसन्न होतं की विचारू नका. तर दिव्य प्रतीक कृतज्ञ म्हणजे काय, आपण काय करतो दिव्याची पूजा, तर आपल्या दैनंदिन जीवनात दिव्याचे मोठे महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे. कारण पूर्वीच्या काळात घरातील प्रकाशासाठी तेलाचे दिवे, समया आणि निरांजन याचाच अंधार होता. त्यामुळे वर्षभर प्रकाश देणारे या साधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्या दिवसाला आपण दीप अमावस्या पहिले मानले जातो, आपण मानतो हा सण दीप अमावस्या म्हणून साजरी केला जातो. तर मंदिर आता आपण बघतोच, कारण मंदिरात दिव्याच्या प्रकाशाने उज्ज्वल निघतो. दीप अमावस्या म्हणजेच केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की शास्त्रीय कारण असं आहे की खरंच आपण बघू शकतात. तर ती प्रकाशाचे महत्त्व जाणून घेण्याची, आपल्या परंपरेप्रतीच कृतज्ञ व्यक्त करण्याची आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची मंगल सुरुवात आहे. तर या दिवशी दिव्याची पूजा करताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता
आपल्या म्हणजे जीवनामधील म्हणजे अज्ञानाचा जो अंधार असतो तो दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश वाढू दे, घरात सुख शांती आणि मंगल नांदू दे, अशी आपण प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही खरंच खूप सुंदर असा सण आहे. तर सर्वांनी हा सण साजरा केलाच पाहिजे माझ्या तर मते, कारण तो आपल्याला वर्षभर जो दिवा प्रज्वलित करतो त्याची तर पूजा केलीच पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड.